स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या चॅनलवर बायोविका. आणि आज आपण समजून घेणार आहोत की कंपोजिशन ऑफ सीमेन काय काय असतं. सो दिस इज अ लेक्चर नंबर 6. याच्या आधी आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बद्दल जवळजवळ सगळंच काही बोललेलं आहोत. ठीक आहे, तर सीमेन काय आहे? सीमेन इज बेसिकली द समायनल प्लाझ्मा, राईट. कुठून येतो हा? आपल्या ॲसेसरी डक्ट्सकडून. आणि स्पर्म याच्या मिश्रणला आपण काय म्हणतो? सीमेन म्हणतो. याचं नेचर कसं असतं? अल्कलाईन असतं. माहीत आहे तुम्हाला की सेमायनल वेसिकल्स आणि याचे जे सिक्रेशन्स असतात ह्या थोड्याशा अल्कलाईन असतात, राईट. याचं किती साधारणतः व्हॉल्यूम कसं असतो? 2.5 to 5 ml असतं. आणि याच्यात किती मिलियन स्पर्म सेल्स असते पर ml? 80 to 120 मिलियन स्पर्म सेल्स असतात, राईट. आणि इट इज इजॅक्युलेटेड थ्रू द पिनस. तर आता याचं कंपोजिशन समजून घेऊया आपण कसं कसं असतं. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बोललोच होतं ॲसेसरी ग्लँड्समधून सिक्रेशन कसं निघतं ते, राईट. तर जे स्पर्म्स आहे विच इज युअर गॅमेट्स बेसिकली, है ना. हे आपले गॅमेट्स आहे, द जर्म सेल्स, द रिप्रोडक्टिव्ह सेल्स. हे कुठे बनतात? सेमिनोफेरस ट्युब्यूलमध्ये बनतात. याचं जे म्युकस आहे याचं कॉन्ट्रीब्युशन होतं फ्रॉम दी बल्बोयुरेथ्रल ग्लँड, AKA ऑल्सो नोन ॲज दी कॉर्पस ग्लँड. आणि हे ल्युब्रिकेशनसाठी मदत करतं. वॉटर तर ऑल ॲसेसरी ग्लँड्समधून इथं सिक्रेट केल्या जाते इन द सीमेन फॉर फॉर्मेशन ऑफ सीमेन. आणि इट प्रोव्हाइड्स अ लिक्विड मीडियम, राईट. याचं जे लिक्विडिटी आहे ते पाण्यामुळेच येतं. बफर कसं असतं? pHला कंट्रोल करून ठेवण्यासाठी. तर याचं काय आहे? ॲसिडिक कंडिशन जेव्हा स्पर्म वजायनामध्ये असतील तर ते ॲसिडिक कंडिशनमध्ये असेल तेव्हा त्याच्यासाठी ते न्यूट्रलाइज करायला मदत करतं. कुठून येतं हे? बल्बोयुरेथ्रल ग्लँड आणि प्रोस्टेटमधून बफर इथे बफरचे कंपोजिशन निर्माण केले जातात. न्यूट्रिएंट्स. आता सिमेंटमध्ये न्यूट्रिएंट्स स्पर्मसाठी सर्वायवलसाठी किती असतात? साधारणतः 72 आवर्स हे स्पर्म्स वजायनल ट्रॅकमध्ये जिवंत राहू शकतात किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये हे जिवंत राहू शकतात. तर कशाच्या भरोशावर? तर याच्यासोबत काही न्यूट्रिशन पाठवल्या जातात, जसं की फ्रुक्टोज समायनल वेसिकलमध्ये बनतं, सिट्रिक ॲसिड प्रोस्ट्रेटमध्ये बनतं, राईट. व्हायटॅमिन C हे पण समायनल वेसिकलकडूनच येतं. आणि कॅरेनाटाईन हे एपिडायडॅमिसकडून येतं, ठीक. एन्झाईम्स कसे असतात? तर जे समायनल वेसिकल आणि प्रोस्टेट आहे याच्यात क्लॉटिंग आणि डिक्लॉटिंग असे फॅक्टर्स असतात. तर क्लॉटिंग ऑफ सीमेन इन वजायना आणि मग डिक्लॉटिफाय करून मग त्याचं लिक्विफिकेशन करून ते स्पर्म्सला मूव्हमेंट मिळतं. याचं झिंकचं पण कंपोजिशन आढळलं जातं, पण हे नेमकं सिक्रेट कुठून होतं आणि यांचं काय ॲक्च्युअल काम आहे हे अजून अंडर रिसर्च आहे. पण पुष्कळ रिसर्चर्सची आणि डॉक्टर्सची अशी मान्यता आहे की हे फर्टिलिटीच्या वेळेस कामी येतं. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं, स्पर्म आणि एग्स फ्युजन होत असतं त्यावेळेस. प्रोस्टाग्लँडिन्स कुठून सिक्रेट होतात? समायनल वेसिकलकडून. याचं काय काम आहे? हे स्मूथ मसलला कॉन्ट्रॅक्शन देतं. कशाचं स्मूथ मसल? युट्रसचं स्मूथ मसल, बरं का. आणि हेल्प्स इन द स्पर्म ट्रान्सपोर्ट इन द फिमेल बॉडी. आता आपण जसं बोललो की याची pH थोडी अल्कलाईन असते, तर केवढी अल्कलाईन असते? 7.2 to 7.7 pH पर्यंत, राईट. पुष्कळच जास्त हाय pH असते याची. आणि याचं लार्ज व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इज फ्रॉम द समायनल वेसिकल. 60% जवळपास समायनल वेसिकलनेच हे बनतं, हे आपल्याला माहीतच आहे. बरं, आणखी काय? आणखी जेव्हा आपण समोर याच्याबद्दल समजून घेऊ तर याचं कसं असतं का? अपिअरन्स मिल्की अपिअरन्स असतं, मिल्की सर दिसतं, राईट. आणि ह्याच्याला द स्टिकीनेस येतं, कारण जे सगळे ग्लँड्स आहेत बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स याला एक ते स्टिकी कन्सिस्टन्सी त्याच्यामुळे येतं. म्युकस कारण बल्बोयुरेथ्रल ग्लँड सिक्रेट करतं. आता जर आपण पाहिलं की वन इजॅक्युलेशनमध्ये किती काय असतं, तर लिक्विड सीमेन कोॲग्युलेट्स विदिन 5 minutes. जसं इजॅक्युलेशन झालं तर 5 मिनिटाच्या आत याचं कोॲग्युलेशन होतं, कारण समायनल वेसिकल्सकडून येणारे क्लॉटिंग फॅक्टर हे काम करतं. आणि जवळपास 10 ते 20 मिनिट हे लागतं याला रिलिक्विफाईज व्हायला, राईट. हे कशाने होतं? मग याचे डिक्लॉटिंग फॅक्टर्स जे आहे ते ॲक्टिवेट होतात. कुठून येतात? जे आपल्या प्रोस्टेटकडून येतात. तिथून हे prostate specific antigen PSA and other proteolytic enzyme from the prostate
त्याच क्लॉटला ब्रेक करतात, मग त्या स्पर्मची मुवमेंट टुवर्ड्स द फॅलोपियन ट्यूब आरामात सुरू होऊ शकते. सो ऑल दिस सेमाइनल प्लाझ्मा कुठून येऊन राहिला आहे? सेमाइनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड बल्बोयुरेथ्रल ग्लँड कडून येऊन राहिला आहे. सो दिस फ्लुइड विच आर सिक्रेटेड बाय योर ग्लँड्स, राईट, तर हे ॲसेसरी ग्लँड्सकडून जे येतात हे कसे येतात? हे बेसिकली द सेमिनोफेरस, काही सेमिनोफेरस ट्युब्यूल्स अँड द एपिडायडेमिस अकाउंट्स फॉर ओनली 5% ऑफ इट. ठीक, बाकी सगळंच्या सगळं जे आहे ते ॲसेसरी ग्लँडच्या सिक्रेशनमुळेच होतं. म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट ही की एपिडायडेमिस आणि सेमायनोफेरस ट्युब्यूल पण थोडंफार का होईना या फ्लुइड्सचं सिक्रेशन करतं. ठीक आहे, सिमेनमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतंच. नाव याच्यात काय काय असतं? सेमाइनल प्लाझ्मा हे ग्लँड्सनी बनलं जातं, हे तर आपल्याला माहीतच आहे. आता यांचं काम काय आहे या ग्लँडच्या सिक्रेशनचं? ॲक्टिव्हेशन ऑफ द स्पर्मोझोआ. ॲक्टिव्हेशन म्हणजे याला मूव्हमेंट देणं, याचं नरिशमेंट करणं, आणि प्रोपेलिंग स्पर्मॅटोझोआ अँड द फ्लुइड, राईट. तर ड्राय असलं तर याचं मूव्हमेंट कसं होणार आहे? याला फ्लुइड लागेल. प्रोपेलिंग म्हणजे याची मूव्हमेंट होणं, राईट. सो हे पण इथे करणं याचंच काम आहे. कशाचं? सिक्रेशनचं. मेनली बाय द पेरिसिस्टॅलिक मूव्हमेंट. पेरिसिस्टॅलिक म्हणजे वेव्ह लाईक मूव्हमेंट, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन असं जेव्हा होतं त्याला आपण म्हणतो पेरिसिस्टॅलिक मूव्हमेंट. सो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ही पेरिसिस्टॅलिक मूव्हमेंट झाल्यामुळे काय होतं? स्पर्मला एक पुश भेटतो टू गो अहेड. नाव also providing buffer so that it can have a counter for the acidic environment कुठे? vaginal environment मध्ये. आता याचे काही डिसऑर्डर्स आपण बघूया. ठीक आहे, तर हिमोस्पर्मिया. हिमो म्हणजे काय? ब्लड. म्हणजे याचा अर्थ काय? जेव्हा स्पर्ममध्ये सिमेनमध्ये जेव्हा ब्लडचं प्रेझन्स आढळतं त्याला, त्या कंडिशनला म्हणतात हिमोस्पर्मिया. हे का बरं होत असेल? तर ज्यात खूप बारीक वेन्स असतात की नाही, तिथल्या ब्लड वेसल्स थिन, त्या कुठेतरी जर हॅमरेज त्याचं झालं असेल तर बिकॉज ऑफ द इन्फ्लमेशन, तर हे असं होऊ शकतं. इजॅक्युलेशन कशाला म्हणतात? इजॅक्युलेशन म्हटलं जातं रिलीज ऑफ स्पर्म थ्रू द युरेथ्रा, राईट, टू द एक्सटिरियर. बॉडीच्या बाहेर जेव्हा फेकलं जातं त्याला आपण इजॅक्युलेशन म्हणतो. आणि हे कसं आहे? हे सिम्पॅथिक रिफ्लेक्स आहे, राईट. कंडिशन बाय द lumbar portion of spinal cord. This is coordinated by whom? It is coordinated. Question बनतो इथे guys, question बनतो, लक्ष द्या. ठीक आहे, lumbar portion of spinal cord याचं कोऑर्डिनेशन करतं. आणि स्मूथ मसल स्पिन्स्टर्स जे युरिनरी ब्लॅडरच्या बेसला असतात, हे काय करतात? प्रिव्हेंटिंग युरिन बीन एक्सपेल्ड ड्युरिंग इजॅक्युलेशन. म्हणजे इजॅक्युलेशन आणि सिमेन दोन्हीही एकासोबत तुमचे युरिन आणि इजॅक्युलेशन दोन्हीही, युरिनेशन आणि इजॅक्युलेशन दोन्हीही एकासोबत का होत नाही? याचं कारण आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की हे स्पिन्स्टर मसल्स कुठे कुठे असतात, राईट. इंटरनल अँड एक्सटर्नल स्पिन्स्टर मसल ऑफ द युरेथ्रा. एक जो इंटरनल आहे तो स्मूथ मसलचा बनलेला आहे, युरिनरी ब्लॅडरच्या जवळ आहे, तो बेसला आहे. एक्सटर्नल कुठे आहे? द युरेथ्रा ऑरिफेसच्या जवळ आहे. अँड इट इज मेड अप ऑफ द स्ट्रेटेड मसल जे वॉलेंट्री असतं. अँड दिस इज द रिझन वाय, राईट, दिस इज द रिझन वाय युरिनेशन आणि इजॅक्युलेशन दोन्हीही सोबत होत नाही. देर इज लॉट ऑफ कोऑर्डिनेशन हॅपनिंग ओव्हर हिअर. याच्या व्यतिरिक्त इमिशन. युजली ना स्टुडंट्सला इजॅक्युलेशन आणि इमिशनमध्ये फारसं कन्फ्युजन होतं, पण इमिशन इज डिफरंट आणि इजॅक्युलेशन इज डिफरंट, राईट. सो इमिशन काय आहे? इजॅक्युलेशन व्हायच्या आधीसुद्धा जेव्हा थोडंफार सुद्धा थ्रू द युरेथ्रा जेव्हा याचं एक्सपेल होतं, राईट, जेव्हा स्विमेनला बाहेर काढलं जातं तेव्हा त्याला इमिशन म्हणतात. हे नॉन इंटेन्शनल पण असू शकतं. ठीक आहे. स्मॉल व्हॉल्यूम्सचा इथं डिस्चार्ज होतो इवन बिफोर द इजॅक्युलेशन. आणि इमिशन कधी कधी ना रात्री पण होऊ शकतं ड्युरिंग द स्लीप, तर त्याला नॉक्टर्नल एमिशन म्हणतात, राईट. सो स्वप्नदोष मराठीत याला शब्द आहे. So guys, that's all for the composition of semen and some of the disorder. Next and last video on our male reproductive system would be hormonal control and coordination. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.